सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजची ग्रहस्थिती उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करा. व्यवसायामध्ये तुम्हाला यश आणि नशिबाची साथ मिळेल. खरेदी करण्याचा योग तुमचा जुळून येतोय. तुमचे नातेसंबंध चांगले असून नात्यांमधील गोडवा वाढीस लागणार आहे. तुमच्या घरातील सदस्यांच्या मागण्या तुम्ही पूर्ण कराल. काही बोलायचं असेल तर स्पष्टपणे तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करा. तुमच्या मनामध्ये जर तुम्ही गोष्टी दाबून ठेवल्या तर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आज ग्रह नक्षत्रांची स्थिती चांगली आहे. आर्थिक बाबतीमध्ये नशिबाची तुम्हाला साथ मिळणार आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. दरम्यान तज्ज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तुमच्या भागीदारीमध्ये तिघेजण असतील तर थोडी समस्या आहे, तेव्हा विचार करूनच पाऊल पुढे टाका. तुमच्या घरामध्ये नातेसंबंधांच्या बाबतीमध्ये थोडासा नाराजीचा सूर असेल, तो तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा. काही नवीन ओळखी तुमच्या होतील, त्यात तुम्ही लाभ तुमचे भविष्यामध्ये जे काही होतील ते लिहून ठेवा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा ताणतणावाचा आहे. वैयक्तिक संबंधांमध्ये तुमच्या मतभेदांमुळे वातावरण थोडंसं नकारात्मक असेल. जेव्हा खरंच तुम्हाला मदतीची गरज आहे तेव्हा तुमच्या घरातील सदस्य किंवा मित्रांची मदत मिळणार नाही. त्यामुळे तुमच्यात निराशा येऊ शकते. तुम्हाला जे काही अनुभव आले आहेत त्यातून तुम्ही शिका आणि चुका करणं कमी करा. कठीण प्रसंगी वृश्चिक राशीचा एखादा व्यक्ती तुमची मदत करेल. सकारात्मक विचार घेऊन तुम्ही पुढे जा. तुम्हाला मार्ग नक्कीच सापडतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम आहे. तुमच्या ऑफिसमध्ये सहकाऱ्यांना तुमच्यामुळे प्रोत्साहन मिळेल. कामामध्ये जबरदस्त उत्साह तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे तुमचे प्रोजेक्ट वेगाने पुढे जातील. ऑफिससोबत घरची कामं देखील तुम्ही मार्गस्थ कराल. करिअरच्या बाबतीमध्ये तुमची मुलं स्वतंत्र निर्णय घेण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव तुमचा कमी होणार असून नातेसंबंध अधिक दृढ होतील. तुमचा स्वभाव विनोदी आणि आनंदी आहे, तो कायम ठेवा आणि मुख्यतः मनाचा ऐका, त्यानुसार वागण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही स्वतःचं काम करा. जो दुसऱ्यांवरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला हे लक्षात ठेवा. इतरांकडनं तुम्ही खूप जास्त अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. जर तुम्ही मेहनत केली तर सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. व्यावसायिक निर्णय घेत असताना स्पष्ट विचारानं तुम्ही काम करा आणि शक्य असेल तर सल्ला घ्या. आज अनेक प्रश्नांचे यशस्वी समाधान तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही प्रयत्न करा तरच तुम्हाला मार्ग सापडतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आज काही सकारात्मक बदल होतील. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. जे काही होतं ते सकारात्मक आहे असा विचार करा. कामाच्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल त्याचा लाभ घ्या. यश मिळवण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहात. काही गोष्टींमुळे मनोमन तुम्ही दुखावले गेला असाल तर तुमचं मन मोकळं करा. अनेकदा संवादानं प्रश्न सुटतात, त्यासाठी खास असा उपाय करावा लागत नाही. मात्र करायला तुम्ही शिकलात तरच तुमचे पुढचे मार्ग सकारात्मक होतील. निर्णय घेताना तुम्ही मनाचा आवाज ऐका, म्हणजे तुमचा ताणतणाव थोडा कमी होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आज काहीतरी नवीन सुरुवात घेऊन येते. ऑफिसमध्ये तुमचं काम वाढते त्यावर फोकस करा. व्यावसायिक प्रोजेक्ट पूर्ण झाल्यामुळे तुम्ही थोडेसे रिलॅक्स व्हाल. नवीन दृष्टिकोनामुळे तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल. तुमच्या घरातील काम देखील पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. काही नवीन कोर्स करायचा असेल तर सखोल माहिती घेऊन तुम्ही पुढे व्हा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक बाबतीमध्ये आज दिवस सकारात्मक आहे. देखावा करणाऱ्या लोकांपासून तुम्ही दूर राहा. परिस्थिती कशीही असली तरी तुमची मूल्य आणि तत्व यावरती ठाम राहा. स्वतःशी तुम्ही प्रामाणिक राहून काम करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आज तुम्ही जोरदार खरेदी करणार आहात, परंतु बजेटकडे लक्ष देणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. अशक्य वाटणारं काम किंवा आव्हानांचा सामना तुम्ही धैर्यानं आणि हुशारीनं कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीनं कामात फोकस ठेवला तर त्यांना चांगलं यश मिळेल. नकारात्मक विचारांना तुम्ही दूर करायला हवं. आज मिथुन राशीची एखादी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येईल. व्यवसायामध्ये ग्राहक तुमचे वाढत आहेत तेव्हा उत्पादनावरती बारीक लक्ष ठेवा. तुमच्या प्रॉडक्टचा दर्जा चांगला ठेवणं यावरती तुम्ही भर द्या. कामाच्या बाबतीमध्ये तडजोड तुम्हाला महागात पडेल. नातेसंबंधांमध्ये मोठं आश्वासन देणं शक्यतो टाळलेलं चांगलं. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीचे लोक बदलाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहेत. बदल नक्की होणार आणि त्यासाठी तुम्ही लाभाचा योग घेऊन येणार यात शंका नाही. तुम्ही सकारात्मक राहा म्हणजे तुमच्याबद्दल चांगल्या भावना लोकांच्या मनात तयार होतील. ध्यानधारणा किंवा आत्मचिंतन केल्यानं जीवनाचा नक्की काय अर्थ आहे ते तुम्हाला समजेल. वर्तमान काळामध्ये जगून तुम्ही भविष्याचा विचार करा, कारण भूतकाळ गेला तो पुन्हा परत येणार नाही. कुठल्याही गोष्टीत अतिरेक टाळा, मग तो खाण्यापिण्याचा असो किंवा वाईट कामाचा असो. जुन्या सवयी सोडण्यासाठी ही वेळ चांगली आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी आज सावध राहा. घरी किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना सतर्कपणे राहणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर एखादी संधी तुमच्या हातून सुटून जाईल. तुम्ही आज वर्तमानामध्ये जगा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. सतत भूतकाळाचा विचार करून काहीही साध्य करता येत नाही. बदल होतोच आणि सगळेजण त्याला सामोरे जातात. तुम्ही अपवाद नाही हे लक्षात ठेवा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुम्ही स्वतःचं काम आज स्वतःच करा. इतरांकडनं तुम्ही खूप जास्त अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. जर तुम्ही मेहनत केलीत तर सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. कोणताही व्यावसायिक निर्णय घेताना स्पष्ट विचारानं काम करा आणि शक्य असेल तर वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. जेव्हा तुम्हाला खरंच मदतीची गरज आहे तेव्हा तुमच्या घरातील जवळचे लोक तुम्हाला मदत करणार नाहीत, परंतु तुमचे मित्र मात्र तुम्हाला मदत करतील. तुम्हाला आज जे काही अनुभव येत आहेत त्यातून तुम्ही शिका आणि तुमच्या भविष्यातील चुका कमी करण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.